तर हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण शिकणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग। तर तुम्ही बघू शकता मी अर्धा इंच इकडे सोडलं आहे, कारण हुक आणि आईच्या पट्टीसाठी। आणि ब्लाउजची उंची आहे, पूर्ण उंची आहे 13 इंच आणि 1 इंच प्लस करून पूर्ण 14 इंच घ्यायची। शिलाईसाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची। पूर्ण उंची मी 14 इंच घेतली आहे। आणि शोल्डर 5 इंच घ्यायचं, पण माझा बॅक साईडचा गळा पॅक असल्यामुळे मी 5.5 इंच घेते। तुम्ही 5 इंच घ्यायची। मी तर 5.5 इंच शोल्डर घेते। शोल्डर 5.5 इंच घेतल्यामुळे मी आर्महोल 6 इंच घेते। आणि चेस्ट 36 इंच असल्यामुळे चेस्टचा चौथा भाग म्हणजे 9 इंच घ्यायचा। इथं 9 इंच घेऊया। 9 इंच जे माप घ्यायचं आहे ते या पट्टीच्या इकडेच घ्यायचं। हे पट्टी आपण हुक आणि आईच्या मापासाठी सोडली। आता आपण 9 इंच घेतलाय। आपण शिलाईसाठी एक्स्ट्रा दुसऱ्या ब्लाउज मध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतो। प्रिन्सेस कट मध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। तर गळ्याची रुंदी इथं मी 2.25 इंच घेते। आणि गळ्याची उंची 6 इंच आहे। आधी बॉक्स करून घ्यायचा, मग जो आकार आपल्याला तो द्यायचा। गळा मी गोल आकाराचाच घेते। आता आपण खाली बेल्टचा माप घेत आहे। तर इथे बेल्टचं माप 2.5 इंच घ्यायचं। पूर्ण 2.5 इंच। आणि अर्धा इंच वरती घ्यायचं। त्याला असा गोल आकार देऊन द्यायचा। ही पट्टी आहे, इथून आपण 3 इंच घ्यायचं। एक मार्क करून घेऊया। इथून आपण 3 इंच घेतला आणि टक्स आपण 2.5 इंचावर घ्यायचा। इथून 3 इंच घेतला आणि इथून 2.5 इंचाचा टक्स घेतला। तर आता इथून आपण 1.5 इंच घ्यायचं। ह्या पॉइंट पासून इकडे 1.5 इंच घ्यायचं आणि हे जॉईंट करायचं। आता बाईची गोलाई देऊन द्या। बाईची गोलाई आपण 1.25 वर देऊया। अर्धा इंच पेक्षा थोडं जास्त। आणि इथून असा आकार देऊया। आणि इथं पण थोडा गोल आकार देऊया। तुम्ही बघू शकता मी इथं गोल आकार दिलाय आणि हे पूर्ण इथपर्यंत नेलंय। आता आपण याची कटिंग करूया। आता कटिंग कशी करायची? आधी बेल्ट कटिंग करायचा।
इथं आपण बेल्ट कटिंग करून घेतला आहे. आता बेल्टमध्ये काय करायचं, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. म्हणजे आपण पूर्ण उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतो, पण ते 1 इंच शोल्डरमध्ये, अर्धा इंच दाबता आणि अर्धा इंच इथं. पण मग आपण बेल्टमध्ये वाढवत नाही, बेल्टमध्ये पण 1 इंच वाढवायचं, कारण अर्धा इंच इथं दाबेल आणि अर्धा इंच इथं दाबेल. 1 इंच एक्स्ट्रा घेतला आपण. आपण जर 1 इंच वाढवलं नाही तर ब्लाऊज उंचीला कमी होऊ शकतो. तुम्ही जेवढं शिलाईमध्ये दाबता तेवढंच वाढवा, 1 इंचापेक्षा कमी वाढवलं तरी चालेल. आता बघा, बेल्ट कट झाल्यानंतर हे करून बघायचं, एवढा बेल्ट एक्स्ट्रा आहे तो कट करून घ्यायचा. आता पूर्ण कटिंग करून घ्यायची. बघा, पूर्ण कटिंग मी करून घेतली आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करूया. आता आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेऊया. मेन फॅब्रिक कटिंग झाल्यानंतर आता आपण स्टिच करूया. तर चला आता आपण स्टिच करूया. आधी आपण मोठ्या शिलाईने फॅब्रिक आणि अस्तर स्टिच करूया. तर मी इथं आता अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिच करून घेतलं आहे. आता आपण हे पार्ट कसे जोडायचे, तर आपण कधीही खालच्या साईडनं वरच्या साईडला जोडत न्यायचे, वरच्या साईडनं खालच्या साईडला कधीच जोडत न्यायचे नाही. तर आपण खालच्या साईडने वरच्या साईडला जोडत न्यायचे. तर आपण जोडूया. तर तुम्ही बघू शकता, मी आता हे जोडून घेतलंय. आता आपण बेल्ट जोडूया. आता मी बेल्ट घेतलाय, बेल्टवर शिलाई मार्क करूया. अशी शिलाई टाकल्यानंतर आपण असा कपडा करून घेऊन एक अस्तर करून दाब शिलाई टाकूया. बघा, आता मी बेल्ट जोडून घेतलाय. आता आपण या फॅब्रिक या पार्टला जोडूया. कसा जोडायचा, आधी आपण असा ठेवून एक शिलाई मारून घ्यायची. अशी शिलाई टाकल्यानंतर आता आपण हा पूर्ण पार्ट आतमध्ये घेऊन एक अशी शिलाई टाकायची. हे पॅक करून घ्यायचं. आता शिलाई टाकल्यानंतर कपडा पलटून घ्यायचा. आता कपडा पलटवल्यानंतर आपण हुक पट्टी लावूया. तर हुक पट्टी कशी लावायची, मी ही पट्टी घेतली आहे, तिला फोल्ड केलं आहे आणि या साईडने पण थोडंसं फोल्ड करायचं. ही इथं ठेवायची आणि याच्यावर शिलाई टाकायची. आता ही पट्टी लावल्यानंतर या साईडने करायची, एक शिलाई इथं पण टाकून घ्यायची. आता अशी शिलाई टाकल्यानंतर हिला फोल्ड करायचं आणि एक शिलाई इथून टाकून घ्यायची. आता आपण हुक पट्टी लावल्यानंतर तुम्हाला गळ्याला जर पायपिंग करायची असेल तर पायपिंग करायची, पट्टी लावायची असतील तर पट्टी लावायची.
तर बघू शकता मी दोन्ही पार्ट तयार करून घेतले. किती फिनिशिंग आणि परफेक्ट ब्लाऊज झाला आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि नक्की सबस्क्राईब करा.